नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक यांच्या अंतर्गत जिल्हानिहाय जी 700 पेक्षा जास्त जागांची लिपिक, त्याचबरोबर शिपाई या पदासाठीची पदभरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये पाहू शकता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. यामध्ये 5 डिसेंबर 2024 रोजी पहिल्या 3 शिफ्टमध्ये पेपर घेण्यात आलेला होता. या 3 शिफ्टचे जे पेपरचं विश्लेषण आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण केलं होतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये डी-सी-सी बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी झालेला जो पेपर आहे, हा कशा पद्धतीचा होता, याचं विश्लेषण पाहूयात, की कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, पॅटर्न कशा पद्धतीचा होता. तर पाहू शकता पहिला जो सेक्शन आहे गणित आणि बुद्धिमत्ता, यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर यामध्ये पाहू शकता शेकडा गुणोत्तर प्रमाण जे आहे, यावर सगळ्यात जास्त प्रश्न होते. 5 ते 6 प्रश्न जे आहेत गुणोत्तर आणि प्रमाण यावर विचारले जात आहेत. यानंतर नंबर सिस्टीम जी आहे, म्हणजेच तुम्हाला नंबर देण्यात आलेली आहेत 4, 5, 6 आणि त्यामधून जो राहिलेला नंबर आहे, नंबरमाला अक्षर सिस्टीम, यावरचा एक प्रश्न आहे. नातेसंबंधावर 2 प्रश्न आले होते. यामध्ये पाहू शकता 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. वयवारीवर 2 प्रश्न आहेत. शेकडेवारीवर आहे. त्याचबरोबर इतर जे आहे ऑड विसंगत घटक ओळखा, म्हणजे तुम्हाला जी प्रश्न संख्यामाला म्हणजे कॅपिटल लेटर्स देण्यात आलेली आहेत. यामधून जो विसंगत घटक आहे, तो तुम्हाला ओळखायचा आहे, की कोणता यामध्ये गटात न बसणारा जो शब्द आहे, वर्ड आहे, तो ओळखायचा. अशा पद्धतीने रिझनिंगचा जो आहे, बुद्धिमत्ता सेक्शनचा सुद्धा यामध्ये प्रश्न आलेला होता. यानंतर पाहू शकता मराठी आणि इंग्रजी सेक्शनमध्ये टेन्सेस आहेत. काळ ओळखण्यासाठी व्यंजन आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द प्रत्येकी मराठी आणि इंग्रजीमध्ये 2-2 अशा पद्धतीने यामध्ये विचारण्यात आले होते. म्हणी आहेत. समास, वाक्याचे प्रकार ह्या सेक्शन विचारण्यात आलेला होता. तर यामध्ये पाहू शकता वाक्याचे प्रकार जे आहेत, यामध्ये विचारण्यात आलेले होते. इंग्लिश व्याकरणमध्ये एक पॅसेज, त्याचबरोबर ए अँड द जे आर्टिकल जे आहेत, ए अँड द उपपद जे असतात, या आर्टिकलबद्दलचे प्रश्नसुद्धा यामध्ये आणलेले होते. तर अशा पद्धतीने मराठी आणि इंग्रजी व्याकरण जे आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते या सेक्शनमध्ये. तर यानुसार तुम्ही जी तयारी आहे, बेसिक तुमचं जर चांगलं असेल, तर हे प्रश्न जे आहे, तिन्ही सेक्शन जे आहेत, यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा जो सेक्शन आहे, जी-के, जनरल नॉलेज पॅटर्न कसा आहे पाहूयात. कोणते प्रश्न आले होते? तर जी-के म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न जे आहे, सातारा जिल्हा जो आहे, यावर सगळ्यात जास्त प्रश्न होते. यानंतर बँकिंग आणि सहकार वर प्रश्न आहेत. विज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. संगणक आधारित प्रश्न आहेत 4 प्रश्न. चालू घडामोडींवर 4 प्रश्न आहेत. तर पाहूयात जी-केमध्ये कोणते प्रश्न आले होते. पहिला प्रश्न आला होता, गोंदवले हे गाव जे आहे, हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर पाहू शकता गोंदवले हे जे गाव आहे, हे कोणत्या तालुक्यात आहे? अशा पद्धतीचा प्रश्न सातारा जिल्ह्यावर आधारित विचारण्यात आला होता. तर मान तालुक्यामध्ये जे आहे गोंदवले हे गाव जे आहे, मान तालुक्यामध्ये येतं. दुसरा प्रश्न पाहू शकता यामध्ये विचारले जात आहेत. प्रश्न कसे विचारले जात आहेत? सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे आणि त्यांची नावे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. तर पाटेश्वर मंदिर जे आहे, हे कुठे आहे? अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर पाहू शकता साताऱ्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर देऊळ गावाजवळ असलेले पाटेश्वर मंदिर आहे. त्यानंतर माहुली संगम जे आहे, हे कुठे आहे? हे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कृष्णा नदीच्या दुसऱ्या काठाला क्षेत्र माहुली असे म्हटले जाते. ही गावे पाहू शकता पूर्वी औंध संस्थानाचा भाग होती. यानंतर चिदंबरम नटराज मंदिर जे आहे, साताऱ्यातील नटराज मंदिर हे तांडव नृत्य करणाऱ्या शिवाचे प्रकटीकरण आहे. तर हे कुठं आहे? याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर ठोसेघर धबधबा हा जो आहे कोणत्या ठिकाणी आहे? यामध्ये पाहू शकता कोकण प्रदेशाच्या टोकावर असलेल्या 20 किलोमीटर अंतर असलेल्या ठोसेघर या गावाच्या ठिकाणी आहे हा ठोसेघर धबधबा. त्यापैकी पाहू शकता काय उंची आहे याबद्दलची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर कास पठार जे आहे, या कास पठाराबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे युनेस्कोच्या जी साईट असतात त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जैवविविधतेच्या साईटमध्ये या कास पठाराला समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यानंतर ढोल्या गणपती
हे जे मंदिर आहे कुठं आहे? हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे? डोल्या गणपती मंदिर कुठल्या ठिकाणी आहे? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाई शहरामध्ये डोल्या गणपती मंदिर आहे. यानंतर लँडविक पॉइंट कुठे आहे? हा प्रश्न येऊ शकतो. त्याची उंची किती आहे? या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न विचारलेला पाहू शकता, सातारा जिल्ह्याचे वनक्षेत्र किती टक्के आहे? तर पाहू शकता एकूण 13% साताऱ्याचे जिल्ह्याचे जे वनक्षेत्र आहे सध्याचं वनक्षेत्र एकूण 13% हे बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न, खालीलपैकी खंडोबा देवस्थान असलेले पाली नावाचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर पाहू शकता हा प्रश्न पहिला सुद्धा आला होता. कराड हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये खंडोबा देवस्थान असलेले पाली नावाचे ठिकाण या ठिकाणी आहे. हा प्रश्न यापूर्वी सुद्धा पहिल्या शिफ्टमध्ये आला होता आणि पुन्हा तो रिपीट झालेला आहे. चौथा प्रश्न सामान्य ज्ञानवर आधारित कोणत्या संस्थेने सूर्या प्रकल्प सुरू केला आहे? तर सूर्य जो प्रकल्प आहे इस्रो या संस्थेकडून जी भारतीय स्पेस रिसर्च अंतराळ संशोधन संस्था आहे स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत सूर्या हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पाचवा प्रश्न पाहू शकता, भारताचा पहिला सुपर कम्प्युटर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला आहे? तर पाहू शकता विजय भटकर या शास्त्रज्ञांनी पहिला जो सुपर कम्प्युटर आहे भारताचा पहिला सुपर कम्प्युटर जो आहे या विजय भटकर यांनी तयार केला आहे म्हणजे निर्माण केला आहे. यानंतर पाहू शकता सहावा प्रश्न आहे, खालील सातारा जिल्ह्यातील म्हसवड हे कोणत्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? सातारा जिल्ह्यामध्ये जे म्हसवड हे ठिकाण आहे या ठिकाणी कोणतं मंदिर आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पाहू शकता सिद्धनाथ मंदिर म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रा जी आहे प्रसिद्ध आहे. म्हणजे म्हसवड येथे सिद्धनाथ मंदिर जे आहे हे प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर या अगोदर पाहूयात खंडोबा देवस्थान जे आहे यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. वरती प्रश्न होता ते पाली इथे आहे. यानंतर पाहू शकता सेवागिरी महाराज मठ जो आहे हा पुसेगाव इथे आहे. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो वेगळ्या पद्धतीने. सातवा प्रश्न संगणक आधारित प्रश्न आहे. आवाजाचे इनपुट डिव्हाइस म्हणून खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर आवाजासाठी कम्प्युटरमध्ये संगणकमध्ये इनपुट डिव्हाइस जे असतं हे मायक्रोफोन असतं ज्यामधून आवाज जो आहे रेकॉर्ड केला जातो म्हणजेच मायक्रोफोन हे उत्तर आहे. तर संगणक आधारित प्रश्न जे विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत यासाठी व्हिडिओ प्लेलिस्ट तयार करण्यात आलेली आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. संगणक आधारित महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये आहेत. आठवा प्रश्न विचारण्यात आला होता, सातारा जिल्ह्यात गहू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? सातारा जिल्ह्यामध्ये गहू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर पाहू शकता महाबळेश्वर हा जो ठिकाण आहे या ठिकाणी सातारा जिल्ह्यात गहू संशोधन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर असा प्रश्न येऊ शकतो महत्त्वाचा प्रश्न पाहू शकता IMP आहे. ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर पाहू शकता सातारा जिल्ह्यामधलं पाडेगाव या ठिकाणी पाहू शकता ऊस संशोधन केंद्र आहे. असा प्रश्न येऊ शकतो. यामध्ये गहू संशोधन केंद्र महाबळेश्वर आणि ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथे आहे. यानंतर नववा प्रश्न, कोयना धरण जे आहे हे कोणत्या तालुक्यात आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर उत्तर पाहू शकता कोयना धरण प्रकल्प जो आहे हा पाटण तालुक्यामध्ये आहे. पाटण हे बरोबर उत्तर आहे. यानंतर पाहू शकता सातारा जिल्ह्यामधली जी महत्त्वाची धरणं आहेत ती कोणत्या तालुक्यात आहेत? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोयना धरण विचारण्यात आलेला आहे. कनेर धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर पाहू शकता सातारा मेड रस्ता जो आहे या ठिकाणी आहे. तर कोणत्या तालुक्यामध्ये येतं? धोम धरण कोणत्या तालुक्यामध्ये येतं? त्याची क्षमता, त्याचं अंतर या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. कम्प्युटर आधारित पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, HDTV चा फुल फॉर्म काय आहे? तर पाहू शकता हाय डेफिनेशन टेलिव्हिजन म्हणजेच HDTV असा त्याचा फुल फॉर्म आहे. 11वा प्रश्न, सांगली जिल्हा साताऱ्यातून कधी वेगळा झाला? पाहू शकता साताऱ्याच्या इतिहासाबद्दलचा प्रश्न आहे. सांगली जिल्हा साताऱ्यातून कधी वेगळा करण्यात आला? तर 21 नोव्हेंबर 1960 मध्ये सातारा जिल्हा जो आहे हा साताऱ्यातून म्हणजे सांगली जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला. सांगली जिल्ह्यातून म्हणजे सांगली जिल्हा जो आहे हा साताऱ्यातून 21 नोव्हेंबर 1960 मध्ये वेगळा करण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न आहे, महाबळेश्वरवरून पोलादपूरला जाताना कोणता घाट लागतो? पाहू शकता कोणत्या ठिकाणी जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, राज्य महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणारे त्याचबरोबर महत्त्वाचे घाट आहेत. घाटांची नावे
याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये पाहू शकता महाबळेश्वरवरून पोलादपूरला जाताना कोणता घाट लागतो अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आंबेनळी हा जो घाट आहे महाबळेश्वरवरून पोलादपूरला जाताना जो घाट आहे आंबेनळी हा जो घाट लागतो. यानंतर पाहू शकता सातारा जिल्ह्यातून जी महत्त्वाची घाटं आहेत या घाटांची नावं पाहू शकता. खंबाटकी घाट आहे, त्याचा महामार्ग तुम्ही चेक करू शकता. यानंतर पसरणी घाट आहे, कुंभार्ली घाट आहे, हातलोट घाट आहे आणि पारघाट आहे. तर या घाटांचे जे महामार्ग आहेत कोणत्या ठिकाणावरून जातात अशा पद्धतीचे प्रश्न, त्याची उंची याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 13वा प्रश्न विज्ञानावर आधारित आला होता. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची मुळे तंतुमय असतात? कोणता वनस्पती आहे त्याची मुळे तंतुमय असतात? तर यामध्ये पाहू शकता मका, भात आणि गहू असे पर्याय होते आणि ह्या सगळ्या वनस्पतींची मुळे जी आहे हे तंतुमय प्रकारची असतात. वनस्पतीमध्ये पाहू शकता मका, भात आहे आणि गहू यांची मुळे तंतुमय प्रकारचे असतात. 14वा प्रश्न पाहू शकता. या अगोदरचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये हे प्रश्न आम्ही केले होते. हा प्रश्न आहे रायगड जिल्हा साताऱ्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर याचं उत्तर पाहू शकता. रायगड जिल्हा जो आहे हा साताऱ्याच्या वायव्य दिशेला आहे. वायव्य दिशा जी आहे रायगड जिल्हा साताऱ्याच्या वायव्य दिशेला येतो. तर यामध्ये तुम्ही सातारा जिल्हा जो आहे पूर्ण महाराष्ट्राचा जो मॅप आहे आणि सातारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कोणता जिल्हा येतो हे यामधून चेक केलं जाऊ शकतं आणि याबद्दलचे प्रश्न जे आहेत नक्कीच हमखास एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर सहकार आणि बँकिंग सेक्शनमधला प्रश्न विचारण्यात आलेला होता. 15वा प्रश्न स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेली पहिली वित्त बँक कोणती? तर पाहू शकता स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेली पहिली वित्त बँक आहे IDBI बँक. ही जी आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकिंग इन इंडिया ही जी आहे IDBI बँक ही स्थापन करण्यात आलेली होती. तर पाहू शकता अशा पद्धतीने DCC बँक भरती अंतर्गत सातारा जिल्ह्याची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे, रायगड, रत्नागिरी जिल्हा, अहमदनगर जिल्हा भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. यासाठी 700 पेक्षा जास्त जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे 10 पूर्णपणे चांगल्या पद्धतीचे जे लेटेस्ट पॅटर्नवर आधारित परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित आम्ही प्रश्नसंच तयार केले आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही चेक करून त्या पद्धतीने परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित हा प्रश्नसंचची तयारी करू शकता. आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन अँड्रॉइड प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे डाउनलोड करून त्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. 16वा प्रश्न पाहूयात. भारताचे संविधान संरक्षक म्हणून कोण कार्य करते? तर पाहू शकता सर्वोच्च न्यायालय जे आहे हे भारताचा संविधान संरक्षक म्हणून कार्य करते. 17वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17वा. पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? तर पाहू शकता पाण्याखालील ध्वनीची आंदोलने मोजणाऱ्या उपकरणास हायड्रोफोन असे म्हटले जाते. यानंतर 18वा प्रश्न आला होता पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यावरचा आधारित प्रश्न. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी गणपती मंदिर आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये वाई या ठिकाणी गणपती मंदिर आहे. तर पाहू शकता हे प्रश्न जे आहेत सातारा जिल्ह्यावर सगळ्यात जास्त येत आहेत. तिन्ही शिफ्टमध्ये सगळ्यात जास्त 7 ते 8 प्रश्न जे आहेत या ठिकाणी सातारा जिल्ह्यावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न क्रमांक 19 होता. मांढरदेवी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर पाहू शकता या अगोदर व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतला होता. काळूबाई देवी मंदिर जे आहे वाई इथे आहे. वाई या तालुक्यामध्ये मांढरदेवी हे ठिकाण आहे आणि यामध्ये काळूबाई देवी मंदिर या ठिकाणी आहे. 20वा प्रश्न विज्ञानवर आधारित. तेलबिया संशोधन केंद्र हे कुठे आहे? तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे तेलबिया संशोधन केंद्र जे आहे हे जळगाव या ठिकाणी आहे. 21वा प्रश्न. कोणती संस्था राष्ट्रीय पातळीवर सहकारी विपणन कार्य करते? तर नाफेड ही जी संस्था आहे ही संस्था राष्ट्रीय पातळीवर सहकारी विपणन कार्य करते. यानंतर नाबार्ड जी आहे शेतकी संस्थांसाठी कार्य करणारी यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जी नाबार्ड ही संस्था आहे बँकिंग संस्था ही शेतीसाठी जी आहे शेतीसाठी कर्ज पुरवठा इत्यादी गोष्टींसाठी जी आहे ही बँक आहे नाबार्ड ही कार्य करते. अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. यानंतर बँकिंग सेक्शनमध्ये RBIचा रेपो रेट किती आहे? सध्याचा रेपो दर किती आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पाहू शकता RBIचा रेपो दर सध्या 6.50% इतका आहे. तर अशा पद्धतीने जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया आहे सातारा जिल्ह्यासाठीची 6 डिसेंबर 2024 रोजी अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. पॅटर्न हा अशा पद्धतीचा आहे. तर तुम्हाला तयारी करताना
कोणकोणते सेक्शन महत्त्वाचे चेक करणं आवश्यक आहे, त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. यानंतरच्या असणाऱ्या ज्यांचे पेपर आहेत त्यांना या पद्धतीच्या तयारी करणं आवश्यक आहे आणि याची खूपच जास्त तुम्हाला मदत होऊ शकते. आणि डिटेलमध्ये जे सराव जो आहे, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त जे प्रश्नपत्रिका आहेत, सराव प्रश्नसंच सोडवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.